परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळचा फटका इतर पिकांसोबतही झेंडूच्या फुलाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. मी आता उभा आहे मनमाडजवळ असलेल्या वंजारवाडी गावातल्या एका झेंडूच्या प्लॉटवर. आपण बघू शकतो का ही जी झेंडूची फुलाची शेती आहे ती बहरलेली असली तरी त्याची जी वाढ आहे ती खुंटलेली आहे आणि अतिवृष्टीमुळे त्याचे जे उत्पन्न मिळणार होते ते अपेक्षित उत्पन्न आता त्या या शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. हजारो रुपये खर्च करून शेती ची लागवड केली, फुलांची लागवड केली. दसरा दिवाळीला 2 पैसे मिळतील या आशेवर या शेतकऱ्याने झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. मात्र आता या परतीच्या पावसाने इतका धुमाकूळ घातला आहे का ही जी फुलं आहे ती खराब झालेली आहे. व्यापारी त्याला घ्यायला तयार नाहीये आणि आता या फुलांचा करावं तरी काय असा प्रश्न या शेतकऱ्याला पडलेला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतीचे मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांनी किती खर्च केलं, त्यांना अपेक्षित उत्पन्न काय होतं? भाऊ सांगा का की किती खर्च केला होता आणि आता काय परिस्थिती आहे? माझं नाव बाजीराव एकनाथ जाधव. किमान 35,000 ते 40,000 रुपये खर्च केलेला आहे. आम्हाला दरवर्षी अपेक्षा राहते दसऱ्यासाठी 20 क्विंटलची, पण चालू वर्षी परतीच्या पावसामुळे इतका धुमाकूळ झालेला आहे की किमान 5 ते 6 क्विंटल फुले निघतील इतकीच अपेक्षा आहे. त्यातली त्यात व्यापारी वर्ग फुलं घेण्यासाठी यायला इच्छुक नाही, वल्ले फुलं असल्यामुळे. काय म्हणाल मग? त्याच्यामुळे काय करावे तेच कळत नाही. जे इतर पिकांना पंचनामे केले जातात त्यांना भरपाई मिळते. झेंडूच्या फुलांचे पंचनामे होतात का आणि त्यांना भरपाई देण्यात येते का? नाही, नाही. झेंडूच्या फुलांचा पंचनामा वगैरे काही होत नाही. त्यामुळे ह्या फुलांची शेती करावी की नाही असं झालेलं आहे इकडून पुढे आता. कारण हे दरवर्षीच झाले. मागच्या वर्षी पण असं झालं, आत्ता पण असंच झालेलं आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर इतर शेतकऱ्याप्रमाणेच झेंडू फुलांची शेती करणारे शेतकरी देखील हतबल झालेले. कारण त्या इतर पिकांना तरी थोडीफार का होईना नुकसान भरपाई मिळते. मात्र झेंडूच्या फुलाचे नुकसान झाल्यावर त्यांचे पंचनामे पण होते आणि नुकसान भरपाई पण मिळत नाही. त्याच्यामुळे फुलाची जी शेती करावी की नाही असा प्रश्न आता या शेतकऱ्यांना पडलेला आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, वंजारवाडी गाव, मनमाड.